नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर नवीन वॅकन्सी अपडेट आलेले आहे, ज्यामध्ये खूप सारे पदे आहेत. ANM असेल, त्यानंतर मग GNM असेल व BSc फार्मसी असे खूप सारे पदे आरोग्य विभागामध्ये भरती आलेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. फॉर्म भरण्याची प्रोसेस, त्यानंतर शेवटची तारीख, त्यानंतर पदे किती आहेत, सर्व माहिती तारीख पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी दिनांक दिलेली आहे. दिनांक ही आहे 16/4/2026 या तारखेला हे जी जाहिरात आहे ही पब्लिश झालेली आहे. या ठिकाणी हे त्यांचं पण एक अर्ज या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की हे अर्ज कशासाठी टाकलेलं आहे त्यांनी ह्या ऑफिशियल PDF की ही पदभरती काढायची आहे, म्हणून त्यासाठी ह्यांनी हे अर्ज यामध्ये ॲड केलेला आहे. या ठिकाणी काय सांगताय, विषय महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर पदभरती सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. ठीक आहे, ती जाहीर जी पदभरतीची सूचना आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढं पाहणार आहे. तर ही पदभरती आहे मीरा भाईदर महानगरपालिका या ठिकाणची पदभरती आहे. या एरियामध्ये कोणी बी असेल त्यांना ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचा हा फायदा होईल. ही NHM अंतर्गतची भरती आहे. NHM म्हणजे हे पूर्णपणे कंत्राटी पदभरती असणार आहे. कंत्राटी यामध्ये तुम्हाला 11 महिन्याचा जे बॉन्ड आहे सुरुवातीला दिला जातो. त्यानंतर मग तुमचं काम वगैरे चांगलं असेल तर परत या ठिकाणी तुमचा बॉन्ड हा रिन्यू केला जातो पुढच्या 11 महिन्यासाठी. 1 दिवसाची सुट्टी दिली जाते, त्यानंतर परत बॉन्ड जो आहे तो रिन्यू केला जातो. तर या ठिकाणी तारीख पाहू शकता 16/4/2026 जे आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM अंतर्गत, त्यानंतर राष्ट्रीय क्षय रोग दूरीकरण कार्यक्रम म्हणजेच नॅशनल जे आहे या ठिकाणी ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम या अंतर्गत पण पदं आहेत. प्रत्येक यामध्ये वेगवेगळे पदे आहेत. त्यानंतर 15वा वित्त आयोग जे आहे या ठिकाणी म्हणजेच 15वा फायनान्शियल कमिशनचे प्रोग्राम असतो त्यामध्ये. त्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये पण पदं आहेत. म्हणजे सेपरेट पदे NHMमध्ये या ठिकाणी भरली जाणार आहेत. जे GNMचे असतील NHMमध्ये पण भरली जातील. त्यानंतर मग ट्युबरक्युलोसिसच्या पण प्रोग्राममध्ये भरली जातील आणि या 15 वित्ताच्या अंतर्गत पण. ठीक आहे, तर अशा प्रकारे पदे या ठिकाणी भरपूर आहेत. तर काय सांगितलेलं आहे, सर्वात अगोदर शेवटची तारीख काय आहे ते पाहून घेऊ. या ठिकाणी नमुन्यातील अर्ज आवश्यक व त्या गुणपत्र प्रमाणपत्राच्या स्वाक्षरीत प्रतिसह म्हणजे तुमची जी आहे साईन या ठिकाणी महत्त्वाची असते. त्यामध्ये 17/4/2026 पासून 4/5/2026 पर्यंत म्हणजे पुढच्या 4 तारखेपर्यंत तुम्ही जे आहे या ठिकाणी अर्ज करू शकता. ठीक आहे, 4 मे 2026 पर्यंत अर्ज करू शकता. अर्ज जे आहे तुमच्या स्वतःच्या हाताने किंवा मग पोस्टाने त्या ठिकाणी तुम्ही द्यायचं आहे. या ठिकाणी काय दिलेला ॲड्रेस, 5 वाजेपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळमजला, भाईदर, जिल्हा ठाणे या ठिकाणी तुम्हाला येथे अर्ज सादर करायचा आहे. तर त्यामध्ये राखीव प्रवर्गाचे उमेदवार जर उपलब्ध नसल्यास, आता एका ठिकाणी जर रिझर्वेशनसाठी सीट सुटलेली आहे पण त्या ठिकाणी त्या रिझर्वेशन त्या कास्टसाठी विद्यार्थ्याने अर्ज केला नसेल, मग त्या ठिकाणी जे आहे ओपनवाले त्या ठिकाणी त्यांनी घेऊ शकतात किंवा मग OBC वाले पण घेऊ शकतात असं या ठिकाणी क्लिअरली सांगत आहेत. म्हणजे तुमचे जर एका ठिकाणी जर कास्टची वॅकन्सी नसेल तर मग भरायचं नाही असा विचार करू नका, त्या ठिकाणी डायरेक्टली भरून टाका. या ठिकाणी डायरेक्टली सांगितलं त्यांनी की या ठिकाणी इतर पण जे कास्टवाले येतात त्यांना आम्ही घेण्याचा विचार करू म्हणून. ठीक आहे, त्यानंतर त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावा. म्हणजे सर्व कास्टचे विद्यार्थ्यांनी अर्ज करू शकता. पोस्टाने किंवा टपालाने अर्ज स्वीकारण्यात येतील. पोस्टाने किंवा टपालाने अर्ज पाठवू शकता, त्यामध्ये काही हरकत नाही आहे. महत्त्वाचं त्यानंतर मग वेबसाईट या ठिकाणी www.mbmc.government.in ही वेबसाईट आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग याचा जो आहे तुम्ही लिहून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर जे काही अपडेट्स असतात ते तुम्ही इलिजिबल झालेत की नाही ते सर्व अपडेट यावर भेटतात. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अर्ज करण्याचा ॲड्रेस ऑलरेडी सांगितला आहे. त्यानंतर हे Google फॉर्मची लिंक आहे. ही लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन ठेवतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही लिंक घेऊन याद्वारे तुम्हाला माहिती भरायची. यामध्ये तुम्हाला सर्व माहिती जी ओरिजिनल आहे ती सर्व माहिती तुम्हाला भरायची. त्यानंतर पोस्ट पाहून घेऊ. या ठिकाणी इतर पण पदे आहेत ज्यामध्ये रेडिओलॉजिस्ट असेल, त्यानंतर मग पिडियाट्रिशियन असेल, मायक्रोबायोलॉजिस्ट आहे, त्यामध्ये पूर्ण वेळ मेडिकल ऑफिसर आहे, त्यानंतर फुल टाईम मेडिकल ऑफिसर, एपिडेमिओलॉजिस्ट आहे, त्यानंतर मग मॅनेजमेंट पण या ठिकाणी पोस्ट आहेत. महत्त्वाचं आपल्या या ठिकाणी जर स्टाफ नर्सचं पाहायला गेलं तर या ठिकाणी
परिचारिका महिला, बऱ्याच ANMचे जे पोस्ट आहेत ANMचे बरेच कमेंट येत होते की सर ANMच्या संदर्भामध्ये वॅकन्सी कुठे निघाली, तर नक्कीच सांगा म्हणून. पहा या ठिकाणी ANMच्या आणि GNMच्या दोन्ही वॅकन्सी निघालेल्या आहेत. परिचारिका महिला म्हणजे जे आहे या ठिकाणी फिमेलसाठी, स्पेसिफिकली फिमेलसाठी मेन्शन केलेलं आहे त्याने, ठीक आहे. ज्यामध्ये पाया सांगितलेलं आहे एकूण 9 पदं आहेत, कास्टनुसार सुटल्या आहेत. या कास्टनुसार जरी सुटल्या तर याला जे आहे तुम्ही सर्वजण तुमच्या जागा नसल्या तरी अर्ज करा. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही अर्जमध्ये लागण्याचे चान्सेस आहेत. BSc प्लस GNMवाले अर्ज करू शकता. तर महत्त्वाचं तुमचं MNCचं नोंदणी असणं गरजेचं आहे. 20,000 तुम्हाला या ठिकाणी बेसिक मानधन दिलं जाणार आहे मंथली. त्यानंतर ANMसाठी प्रसेविकासाठी या ठिकाणी 6 जागा आहेत, कास्टनुसार अशा प्रकारे आहेत. MNCचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. 18,000 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. त्यानंतर फार्मसिस्टसाठी 1 जागा आहे. D.Pharm MPC म्हणजे त्यांचं फार्मसी काउन्सिल जे आहे, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल, त्यांच्यानुसार तुमची नोंदणी असणं गरजेचं आहे. 17,000 मानधन असेल फार्मसीला. त्यानंतर लॅब टेक्निशियनसाठी पण जागा आहेत, एकूण 3 जागा आहेत, कास्टनुसार सुटलेल्या आहेत. तिन्ही पण BSc विथ DMLT पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे या ठिकाणी, आणि 17,000 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. हे जे आहेत या ठिकाणी पहा, हे NHMमधल्या पोस्ट आहेत. हा पॉईंट लक्षात असू द्या. आत्ता जे एवढे सांगितले मी हे NHM नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गतचे एवढे पोस्ट आहेत. त्यानंतर जे पुढचे पोस्ट असतील आता या ठिकाणी पहा, आता हे जे आहेत नॅशनल ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशनमधले प्रोग्राममधले पोस्ट आहेत. हे स्पेसिफिकली वेगवेगळे या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेले आहेत. यामध्ये पण जे आहेत वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आहे. त्यानंतर मग या ठिकाणी नेक्स्ट आहे पहा, क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता. दोन्ही पण एक पोस्ट आहेत. या ठिकाणी एका ठिकाणी 20,000 मानधन आहे, एका ठिकाणी 15,500 मानधन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी 15 वित्त आयोगाअंतर्गत हे वेगळे पोस्ट आहेत, सेपरेट हे पण पोस्ट वेगळे आहेत. त्यामध्ये पहिलं पहा या ठिकाणी परिचारिका महिला, खूप साऱ्या पोस्ट आहेत या ठिकाणी. 17 पोस्ट आहेत मित्रांनो, जे की कास्टनुसार अशा प्रकारे सोडले येतात. स्पेसिफिकली फिमेल सांगितलेलं आहे, लक्षात असू द्या. फिमेल, फक्त फिमेलनीच अर्ज करा. मेल करून तुमचे स्वतःचे पैसे वगैरे वेस्ट करू नका. BSc नर्सिंग विथ GNM जे आहे MNCचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. 20,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर आहे परिचारिका पुरुष, या ठिकाणी 1 जागा आहे. लक्षात असू द्या, पूर्ण या आतापर्यंत जे पाहिलं यामध्ये फक्त पुरुषसाठी 1 जागा आहे, मेलसाठी फक्त 1 जागा सुटलेली आहे. ज्यामध्ये जे आहे विजा साठी 1 जागा आहे. GNM किंवा BSc वाले अर्ज करू शकतात. 20,000 या ठिकाणी मानधन आहे. त्यानंतर आहे MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर आहे. MPWचे एकूण 13 जागा आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 12वी सायन्स आणि पॅरामेडिकल कोर्स ट्रेनिंगचा जो असतो तो करणं गरजेचं आहे, किंवा मग हे जर नसेल तर मग SIचा कोर्स तरी केला जरी चालतो. 18,000 या ठिकाणी मानधन आहे. MPW ज्यांना माहीत नाही आहे, MPW म्हणजे मल्टीपर्पज वर्कर असतं. प्राथमिक आरोग्य केंद्र PSCमध्ये जे आहे तर बाळाचं लसीकरण असेल, इम्युनायझेशन किंवा मग जी काही उपकेंद्रामधली कामे असतील ते करण्यासाठी ह्या पोस्टचं रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतं. बरेच ॲज अ पोस्टच्या नावानुसारच तुम्ही या ठिकाणी समजू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्व काम करायचं असते. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ठीक आहे. त्यामुळं स्पेसिफिकली यांची रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, तर तुम्हाला कारण सर्व आरोग्य विभागामधले कामं करणं अनिवार्य असते, ठीक आहे. यामध्ये 13 पोस्ट आहेत, 18,000 मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जे सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, त्यानुसार पण या ठिकाणी जागा येतात. त्यामध्ये पण यामध्ये परिचारिकासाठी महिलासाठी 2 जागा येतात. सेम सर्व प्रोसेस असणार आहे. हे जे कास्टनुसार खुला आणि विजासाठी आहे 20,000 मानधन. त्यानंतर आहे ANMसाठी पहा या ठिकाणी, यामध्ये पण ANMसाठी जागा येतात. MPWसाठी यामध्ये 3 जागा येतात. ANMसाठी जागा यामध्ये नाही येतं. MPWसाठी असं आहे तर 18,000 मानधन. 12वी सायन्स प्लस तुमचं इन्स्पेक्टरचं कोर्स असणं, सॅनिटरी इन्स्पेक्टरचं कोर्स असणं गरजेचं आहे. तर हे सर्व या ठिकाणी एवढ्या जागा आहेत. त्यानंतर महत्त्वाचं तुमची ही वेबसाईट, सांगितल्याप्रमाणे ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर सर्व अपडेट येतात. ते अपडेट तुम्हाला या वेबसाईटवर चेक करायचं आहे. आणि ही जी लिंक आहे, या लिंकवर तुम्हाला जे आहे तुमचा फॉर्म, गुगल फॉर्म फिलअप करायचं आहे. तुमचे सर्व डॉक्युमेंट वगैरे, तुमचे मार्क्स वगैरे त्या ठिकाणी सर्व अपलोड करायचे आहेत. त्यानंतर महत्त्वाचा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की दुसरं एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो का? तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू शकतो. प्रत्येकी तुमचं जे आहे पदाकरता अर्ज स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहील. यामध्ये लक्षात असू द्या, जास्त अर्ज करायचा असेल तर स्पेसिफिकली सेपरेट अर्ज करावा लागेल. एकामध्येच 2-3 पोस्ट कवर होणार नाहीत तुमचे. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट जर पाहायला गेले तर तुमचा जो आहे अर्ज करण्याची प्रोसेस जी आहे या ठिकाणी दिलेला आहे. तुमचा लहान कुटुंबाचा प्रमाणपत्र म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म, जे
प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मी, कंपल्सरी महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे की स्मॉल फॅमिली नॉर्मचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडून देणं गरजेचं आहे. हे PDF मध्ये तुम्ही हे प्रिंट घेऊन तुम्ही हे अर्ज भरून देऊ शकता. PDF आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी तुमचा अर्ज भरताना आता एक महत्त्वाचा पॉईंट गरजेचा आहे. पहा या ठिकाणी हा जो अर्ज भरत आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे वॅकन्सी सुटलेले आहेत. जसे की NHM मधले वेगळं आहे, त्यानंतर 15 वित्त आयोग वेगळा आहे, त्यानंतर मग आपला दवाखाना वेगळा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या अंतर्गत फॉर्म भरताय तो पॉईंट मेन्शन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही NHM मधून भरताय तर इथं कंसामध्ये NHM करा, तुमचं नाव त्यानंतर NHM आणि पदाचं नाव पुढं खालच्या साईडला. अशा प्रकारे ही फोटो सर्व माहिती संपूर्ण भरून तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी पोस्टाने किंवा मग बाय हँड जाऊन सबमिट करायचं. ॲड्रेस वगैरे सर्व दिलेला आहे. PDF आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल असेल. टेलिग्रामवर जाऊन ही PDF घेऊ शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.